नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी स्वतःला विचारलं आहे का की काही लोक 60 वर्षानंतरही ताजेतवाने कसे काय दिसतात, तर काही 50 वर्षानंतरसुद्धा थकलेले, वाकलेले आणि आजारी का दिसतात? हे फक्त नशीब आहे का, की त्यामागे काही छोटी पण खोल कारणेसुद्धा आहेत? जर तुम्ही अजूनही या साध्या गोष्टी करू शकत असाल तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचं शरीर अजूनही तरुण आहे. तुमचं वय काहीही असू देत. दररोज मी असे रुग्ण पाहते जे म्हणतात, डॉक्टर मी वयस्कर होत आहे पण माझं शरीर हारच मानत नाही आहे. असे काही रुग्ण देखील आहेत जे 60, 65 किंवा 70च्या दशकात आहेत, पण त्यांच्या चालण्यावरून, त्यांच्या विचारसरणीवरून आणि त्यांच्या आत्मविश्वासावरून कोणीही त्यांच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. मी सुमारे 68 वर्षांची एक महिला पाहिली होती. ती मदतीशिवाय पायऱ्या चढते, ती सकाळी स्वतः चहा बनवते, ती तिच्या रोपांची काळजी घेते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे चेहरे तक्रारींऐवजी समाधान प्रतिबिंबित करतात. एका पुरुष रुग्णाचं वय फक्त 56 वर्ष असेल तरीसुद्धा त्याची पाठ वाकलेली असते, गुडघे दुखत असतात, सतत थकवा येतो आणि चिडचिडेपणा जाणवतो. फरक काय होता? वय नाही तर सवयींचा आहे. आज मी तुम्हाला अशा 6 गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या तुम्ही योग्यरित्या करू शकत असाल तर तुमचं शरीर अजूनही तरुण आहे. मी प्रत्येक गोष्टी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगेन. मी तुम्हाला कोणती कामे करावीत आणि कोणती टाळावीत हे देखील सांगेन, कारण या चुकांमुळे अकाली वृद्धत्व येतं. आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टीपासून सुरुवात करूया, जी लोक सहसा गृहीत धरतात, परंतु हे शरीराचं खरं वय ठरवतं. पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर शरीराच्या नैसर्गिक हालचाली. जर तुम्ही सकाळी जास्त वेदना किंवा कडकपणाशिवाय अंथरुणातून उठू शकत असाल, तुमच्या पायांवर पूर्ण दबाव टाकू शकत असाल आणि मदतीशिवाय टॉयलेटमध्ये जाऊ शकत असाल, तर हे एक मोठं लक्षण आहे की तुमचे सांधे आणि स्नायू अजूनही जिवंत, जागृत आणि तरुण आहेत. मी अनेक वृद्धांना जाग होताच अंथरुणावर बसून व्यायाम करायला सुरुवात करताना सुद्धा पाहिलं आहे. उठण्यापूर्वीच त्यांना भीती असते की त्यांचे गुडघे धीमे होतील किंवा त्यांना तीव्र पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. ही भीती शरीराला रुद्ध करते. उठताच घाई करू नका. अंथरुणावर झोपा आणि तुमचे पाय थोडेसे वाकवा. त्यांना सरळ करा, बोटे हलवा, तुमची मान हळूवारपणे डावीकडे आणि उजवीकडे वळवा. हा एक कठीण व्यायाम नाही. दिवस सुरू झाला आहे हे शरीराला सूचित करण्यासाठी आहे. तुम्ही जे करू नये ते म्हणजे तुम्ही जागे होताच अचानक उभं राहणं. मी असे अनेक रुग्ण पाहिले आहेत ज्यांना या सवयीमुळे चक्कर येणं वाढलं आहे. वयाची पर्वा न करता शरीराला वेळेची आवश्यकता आहे. एक रुग्ण 70 वर्षांचा होता. तो दररोज सकाळी उठल्यावर 5 मिनिटे अंथरुणावर घालवत असे. आजही तो आधाराशिवाय चालतो. दुसरीकडे एक 58 वर्षांची महिला होती जी उठताच मोबाईल फोन पाहू लागली आणि नंतर अचानक उठली. काही महिन्यांमध्ये त्यांची गुडघेदुखी वाढली. जर तुम्ही अजूनही सकाळी उठू शकलात, तुमचे पाय जमिनीवर ठेवू शकलात आणि तुमचं शरीर तुम्हाला आधार देत आहे असं वाटत असेल, तर समजून घ्या की तुम्ही अजूनही तरुण आहात. कोण लवकर म्हातारं होतं? शरीराच्या आव्हानाकडे दुर्लक्ष करणारा, जो वेदना सामान्य मानतो, जो म्हणतो की वय म्हणजे काय होणार. लक्षात ठेवा, वय शरीराला म्हातारं करत नाही, तर ते तुमचा निष्काळजीपणा आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न उद्भवू शकतो की थोडेसे दुखणे सामान्य आहे का? हो, सौम्य ताण सामान्य असू शकतो, पण दररोज तीव्र वेदना ही एक चेतावणी आहे. ही सवय कोणत्याही वयामध्ये सुरू करता येईल का? तर नक्कीच. तुम्ही 60 किंवा 70 किंवा 80 वर्षांचे असलात तरी शरीर अजूनही शिकतं. तर तुम्ही ही पहिली गोष्ट योग्यरित्या करू शकत असाल तर स्वतःला कमकुवत समजू नका. हे तुमच्या ताकदीचं लक्षण आहे. आता मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगेन जी चेहऱ्यावरील चमक, दृष्टी आणि मानसिक तीक्ष्णतेशी संबंधित आहे आणि ज्याकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जर तुम्ही अजूनही या साध्या गोष्टी करू शकत असाल तर तुमचं शरीर तुम्हाला सांगत आहे की ते हार मानण्यास तयार नाही. आणि जर शरीर तयार नसेल तर वयाचा काय फायदा? आता तुमचं मन तरुण आहे की थकलं आहे हे ठरवणाऱ्या दुसऱ्या घटकाबद्दल आपण बोलूया. जर तुम्हाला ऐकल्यानंतरही काही समजत असेल आणि काही काळानंतर ते आठवत असेल, कोणाशी बोलताना योग्य शब्द निवडा आणि चिडून न जाता ऐका, तर तुमचं मन अजूनही तरुण आहे. याचं हे एक मजबूत लक्षण आहे.
मी 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे अनेक रुग्ण पाहिले आहेत, परंतु ते प्रत्येक छोट्या गोष्टीवर रागावतात, संभाषणामध्ये व्यत्यय आणतात आणि वारंवार गोष्टीसुद्धा विसरतात. जेव्हा मी त्यांच्याशी बोलली तेव्हा मला आढळलं की एकतर दिवसभर ते काळजी करतात किंवा निष्क्रिय बसत असतात. त्यांच्या मनाला विश्रांती मिळत नव्हती किंवा योग्यरित्या ती वापरता येत नव्हती. 65 वर्षांची एक महिला रुग्ण होती. ती दररोज तिच्या नातवाला गोष्टी सांगायची, भाज्या शिजवताना नवीन पाककृतींचा विचार करायची आणि संध्याकाळी शेजारच्या महिलांशी गप्पा मारायची. त्यांचं मन नेहमी सक्रिय असायचं. तर 60 वर्षांचा पुरुष रुग्ण दिवसभर एकटा बसून जुन्या दुःखांबद्दल विचार करत राहायचा. थोड्याच वेळात विसरण्याची समस्या वाढली. दररोज मनाला काही काम द्यायचं, पण त्यावर ओझं न ठेवता स्वतःला प्रश्न विचारा, जसं की तुम्ही आज काय शिजवलं, उद्या तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कोणाशी बोलायचं आहे. घराचे छोटे छोटे निर्णय स्वतः घेण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही बाबतीत तुमचं मत देण्यास कचरू नका. तुम्ही जे करू नये ते म्हणजे स्वतःला निरुपयोगी समजून शांत बसणं. बरेच लोक असं गृहीत धरतात की आता ते म्हातारे झाले आहेत आणि आता काय विचार करायचा. विचार करणं म्हणजे मनाला प्रथम वयस्कर बनवणं. जर तुम्ही समोरची व्यक्ती त्यांच्याशी बोलत असताना काय म्हणत आहे याकडे लक्ष देऊ शकत असाल तर ते तुमच्या मानसिक तरुणपणाचं लक्षण आहे. जर तुम्ही अजूनही भूतकाळातील अनुभवांमधून काही शिकत असाल तर ते तुमच्या मनाच्या शक्तीचा पुरावा आहे. कोण लवकर वयस्कर होतो? जो म्हणतो मी आता ते करू शकत नाही, जो नवीन गोष्टी शिकण्याची भीती बाळगतो किंवा जो सतत मोबाईल फोन किंवा टी व्हीकडे पाहत राहतो आणि त्यांचं मन रिकामं ठेवतो. एका रुग्णाने मला विचारलं की विसरणं हा आजार आहे का? तर मी म्हणाली कधी कधी विसरणं सामान्य आहे, पण जेव्हा तुम्ही प्रयत्न करणं थांबवता तेव्हाच समस्या सुरू होते. जर तुम्हाला तुमचं मन तरुण ठेवायचं असेल तर दररोज कोणाशी तरी बोला. तुमचं शरीर व्यक्त करा, तुमचे विचार व्यक्त करा. तुमच्या मनामध्ये जे आहे ते दाबून ठेवू नका. तुमचं मन स्वच्छ केल्याने ते हलकं राहतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही अजूनही आता काहीही करता येत नाही असं म्हणण्याऐवजी समस्येवरती उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर समजून घ्या की तुमचं मन अजूनही तरुण आहे. लवकर वय वाढवणारे लोक सहसा प्रत्येक गोष्टीबद्दल नकारात्मक विचार करतात. प्रत्येक वेदना अतिशयोक्तीपूर्ण करतात. आपण प्रत्येक समस्येचा शेवट मानतो. मन हेच आहे जे तुम्ही त्याला बनवू देता. आज तुम्हाला प्रश्न पडेल, वय वाढत असताना मन तीक्ष्ण राहू शकतं का? नक्कीच. मी 70 वर्षांचा असं रुग्ण पाहिलं आहे जे त्यांची सर्व कामे स्वतः हाताळतात, कारण की ते कधीही त्यांचं मन निष्क्रिय बसूच देत नाही. आणखी एक प्रश्न उद्भवतो, जास्त विचार केल्याने मनाचं नुकसान होतं का? तर हो, अनावश्यक काळजी मनाला थकवते. म्हणून विचार करा, पण उपायांसाठी, भीतीसाठी अजिबात नाही. जर तुम्ही अजूनही हसू शकता, विनोद समजू शकता किंवा एखाद्याच्या शब्दांमधून शिकू शकता तर ते तुमचं मन अजूनही तरुण आहे याचा पुरावा आहे. लक्षात ठेवा, वय वाढल्याने सुरू होत नाही तर निराशेने होतं. ज्या दिवशी तुम्ही आशा सोडता मन तुम्हाला निराश करू लागतं. जर तुम्हाला 60-65 किंवा 70 नंतरही तरुण दिसायचं असेल तर तुमचं मन जिवंत ठेवा, त्याचा आदर करा, त्याला काम द्या. आता मी तुमच्या शरीराची ऊर्जा, चमक आणि आंतरिक शक्तीशी जोडलेला तिसरा घटक सांगेन, ज्याला लोक अनेकदा क्षुल्लक मानतात, परंतु तोच खरा फरक पाडतो. तुमच्या शरीरामध्ये काही ऊर्जा शिल्लक आहे की नाही हे ठरवणाऱ्या तिसऱ्या घटकाबद्दल आपण बोलूया. ही तुमची भूक किंवा तुमच्या खाण्याच्या सवयी आहेत. जर तुम्हाला अजूनही वेळेवर भूक लागत असेल, जेवल्यानंतर जड वाटत नसेल आणि गॅस, छातीमध्ये जळजळ किंवा अस्वस्थता जाणवत नसेल तर हे एक मजबूत लक्षण आहे की तुमचं शरीर आतून अजूनही तरुण आहे. मी असे अनेक वृद्ध रुग्ण पाहिले आहेत जे म्हणतात की त्यांना भूक लागत नाही. पण असं का होतं असं त्यांना विचारलं असता असं दिसून आलं की ते दिवसभर थोडं थोडं जेवण करतात किंवा भूक न लागता स्वतःला जेवायला भाग पाडतात. शरीराला समजलं नाही किंवा ऐकलं नाही. 70 वर्षीय एका रुग्णाने सांगितलं की तिला सकाळी थोडीशी भूक लागली, दुपारी योग्य जेवण केलं आणि संध्याकाळी हलकं जेवण केलं. तिचं पचन चांगलं होतं, तिचा चेहरा स्वच्छ होता आणि तिचं शरीरही चपळ होतं. दरम्यान 55 वर्षीय एक पुरुष रुग्ण दिवसभर काहीही आणि सर्व काही खात असे.
कधी वेळ नव्हती, कधी गरज नव्हती, परिणामी पोट भरलं होतं, पण शरीर कमकुवत होत चाललं होतं. शरीराची भूक ओळखायला शिकण्याची गरज आहे. खरोखर भूक लागल्यावरच खा. जेवताना मन शांत ठेवा. लवकर गिळू नका. प्रत्येक घास व्यवस्थित चावून खा. ही सवय शरीराला तरुण ठेवते. तुम्ही जे करू नये ते फक्त वेळ पाहून किंवा सवयी बाहेर खाणं. मी पाहिलं आहे की जे लोक भुकेशिवाय खातात ते लवकर थकतात. जर आजही खाल्ल्यानंतर तुम्हाला आळस, झोप येत नाही, परंतु हलकं वाटत असेल तर ते तुमचं पचन चांगलं आहे याचा पुरावा आहे. कोण लवकर वृद्ध होतं? जो भूक दाबतो, जो पोटाला विश्रांती देत नाही, जो म्हणतो मी माझ्याकडे जे येईल ते खाईन. एक महिला रुग्णाने मला एकदा विचारलं की डॉक्टर, कमी खाणं हे अशक्तपणाचं लक्षण आहे का? तर मी म्हणाले अजिबात नाही. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये खाणं हे ताकदीचं लक्षण आहे. जर तुम्हाला तुमचं शरीर तरुण ठेवायचं असेल तर कधीही पोटावर भार टाकू नका. तुमचं पोट जितकं आनंदी असेल तितकं तुमचं शरीर तरुण राहील. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्ही जेवणानंतरही अस्वस्थता किंवा वेदना न होता आरामात बसू शकत असाल तर समजून घ्या की तुमच्या आतला अग्नी अजूनही शाबूत आहे. जे लोक लवकर वयस्कर होतात तर ते बहुतेकदा अन्नाला त्यांची शक्ती मानतात. जास्त खाणं म्हणजे जास्त शक्ती, ही सर्वात मोठी चूक आहे. शरीराला फक्त तेच हवं असतं जे ते पचवू शकतं. जास्त खाणं हे ओझं बनतं. आज तुम्हाला प्रश्न पडेल की वयानुसार भूक का कमी होते? कारण शरीराला समजत नाही. ते एकतर जास्त दिलं जातं किंवा पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. जर तुम्हाला अजूनही कधी खावं किंवा कधी नाही खावं हे समजत असेल तर ते तुमच्या शहामपणाचं आणि तारुण्याचं लक्षण आहे. आणखी एक प्रश्न उद्भवतो, उपाशी राहणं हानिकारक आहे का? जर जबरदस्तीने खावं तर हो, पण जर शरीर स्वतःच संकेत देत असेल तर ते त्याला विश्रांती देण्याचा एक मार्ग आहे. मी अनेक वृद्धांना आठवड्यातून एकदा हलकं जेवण खाताना पाहिलं आहे. ते म्हणतात की ते त्यांचं शरीर स्वच्छ ठेवतात. खरं सांगायचं तर त्यांचं शरीर खरोखरच तरुण दिसतं. जर आजही खाल्ल्यानंतर तुम्ही स्वतःला म्हणू शकता की मी आज बरोबर खाल्लं तर तो एक मोठा विजय आहे. जे त्यांच्या शरीराचं ऐकणं थांबवतात तेच लवकर वृद्ध होतात. जे फक्त चवीच्या मागे धावतात, जे कधीही त्यांच्या पोटाला विश्रांती देत नाहीत. लक्षात ठेवा, पोट हे शरीराचं इंजिन आहे. जर इंजिन निरोगी असेल तर वाहन बराच काळ चालेल. जर तुम्हाला 65, 60 किंवा मग 70 नंतरही मजबूत दिसायचं असेल तर तुमच्या अन्नाला तुमचा शत्रू बनवा. तुमचा शत्रू नका बनवू, तुमचा मित्र बनवा. आता मी तुम्हाला चौथ्या गोष्टीबद्दल सांगेन जी झोप, थकवा आणि चेहऱ्यावरच्या वैशिष्ट्यांवर परिणाम करू शकते. कोण म्हातारा आहे जो म्हणतो की तो आता चालू शकत नाही, जो त्याच्या शरीराचा वापर करणं थांबवतो, जो प्रत्येक हालचालीला घाबरतो. आता आपण 6व्या आणि सर्वात गहन गोष्टीबद्दल बोलूया. बहुतेकदा अदृश्यपण, अंतर्गत वृद्धत्व हे मनावर साचलेलं ओझं आहे. जर तुम्ही अजूनही भूतकाळाला धरून राहिला नाही, सतत तक्रार करू नका, इतरांना क्षमा करण्यास सक्षम आहात आणि स्वतःला दोष देऊ नका, तर हे इतर मजबूत लक्षण आहे की तुम्ही आतून तरुण आहात. मी असे अनेक वृद्ध लोक पाहिले आहे ज्यांचं शरीर ठीक होतं पण त्यांचं हृदय जड होतं. जुने संघर्ष, जुने दुःख, अपूर्ण गोष्टी हे ओझे त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या म्हणून प्रकट होतात. मी काही लोकांना देखील भेटले आहे ज्यांनी खूप सहन केलं आहे आणि तरीही त्यांचे चेहरे हलके राहिले. ते म्हणतात जे काही झालं ते झालं. मन हलकं ठेवण्यात शिकण्याची गरज आहे. सर्व काही मनावर घेऊ नका. प्रत्येक चूक आयुष्याचा शेवट मानू नका. जर तुम्ही अजूनही हसू शकता, क्षमा करू शकता, पुढे पाहू शकत असाल तर तुम्ही खरोखर तरुण आहात. तुम्ही जे करू नये ते म्हणजे सर्व काही बाटली बंद ठेवणं, शांतपणे सगळं सहन करणं. हीच सवय माणसाला आतून तोडून टाकते. एका रुग्णाने मला असं सांगितलं की डॉक्टर, शरीर ठीक आहे पण मन थकलेलं असतं. मी उत्तर दिलं, मन थकत नाही, ते ओझं त्यावरती होतं. जर तुम्ही अजूनही कोणाशी मोकळेपणाने बोलू शकता, तुमचे विचार व्यक्त करू शकता तर ती तुमची सर्वात मोठी ताकद आहे. जे दररोज भूतकाळाचं ओझं वाहून नेतात तेच म्हातारे होतात. जे दररोज सकाळी जुन्या दुःखांनी उठतात, जे प्रत्येक नवीन दिवसाकडे संशयाने पाहतात. आज प्रश्न उद्भवू शकतो, मन खरोखर शरीराला वृद्ध करतं का? हो, नक्कीच. मनाचा भार प्रथम चेहऱ्यावर, नंतर चालण्यात, नंतर शरीरामध्ये दिसून येतो.
जर तुम्हाला असं म्हणायचं असेल की तुम्ही 60, 65 किंवा 70 वर्षांचे झाल्यानंतरही तुम्ही तरुण दिसता, तर तुमचं मन स्वच्छ ठेवा आणि तुमच्या शरीराचा वापर करत राहा. आता एकदा तुमच्या मनामध्ये या 6 गोष्टी पुन्हा करा. सकाळी शरीराच्या नैसर्गिक हालचाली, मेंदूची क्रिया, भूक आणि पचन, झोप आणि विश्रांती, चालणं आणि बसणं आणि मनाचा भार. जर तुम्ही अजूनही या 6 छोट्या गोष्टी करू शकत असाल तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचं शरीर अजूनही तरुण आहे. वय हे फक्त कागदावर लिहिलेला एक आकडा आहे. खरं वय म्हणजे तुम्हाला काय वाटतं, आणि जर तुम्हाला जिवंत वाटत असेल तर तुम्ही म्हातारे नाही आहात. हे सत्य मी माझ्या रुग्णांकडून शिकले आहे आणि हे सत्य मी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा अंमलात आणण्याचं सांगते. जर तुम्ही आतापर्यंत ऐकलं आणि समजून घेतलं असेल तर समजून घ्या की तुम्ही तुमचं शरीर पुन्हा ओळखलं आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात हे पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.